नमस्कार मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की श्रावणातल्या पौर्णिमेचं काय महत्त्व आहे आणि ह्याला आपण राखी पौर्णिमा असंही म्हणतो. या दिवशी आपण आपापल्या भावांना राखी बांधतो, त्यांच्याकडून वचन घेतो की ते आपली रक्षा करतील, त्यांना ओवाळतो, त्यांचं औक्षण करतो आणि ते त्या बदल्यात आपल्याला एक गिफ्टही देतात. तर ह्याच्या मागची पण एक रंजक गोष्ट आहे, एक पौराणिक गोष्ट आहे की आपण आपल्या भावाला का ओवाळतो आणि आजच्याच दिवशी का ओवाळतो. काय महत्त्व आहे की आजच्या श्रावणातल्या महिन्यातल्या पौर्णिमेच्या दिवशीच हा आपण कार्यक्रम का करतो. तर चला जाणून घेऊया ह्याच्या मागची एक सुंदर गोष्ट की जी फार थोड्या जणांना माहिती आहे. पौराणिक काळामध्ये राक्षसांचा एक राजा होता. त्या राजाचं नाव होतं बलिराजा. त्या बलिराजाने 101 यज्ञ पूर्ण केलेले होते. तो जरी राक्षस असला तरी देवाचा भक्त होता आणि त्याने इतके यज्ञ पूर्ण केल्यामुळे देवसुद्धा घाबरले की आता ह्याला खूप सारी ताकद मिळेल आणि तो आपल्यावर चढाई करून आपल्याला हरवून टाकेल. मग ते सगळेजण घाबरून गेले विष्णुदेवांकडे आणि त्यांनी विष्णुदेवांना आपली समस्या सांगितली. विष्णुदेवाने शांतपणे ते ऐकून घेतलं आणि त्यावर एक उपाय काढला आणि तो उपाय म्हणजेच दशावतारांमधला एक अवतार म्हणजेच वामनाचा अवतार. तर आपल्या विष्णू भगवानांनी वामनाचा अवतार घेतला आणि ते बलिराजाकडे गेले. बलिराजा हा अतिशय प्रसिद्ध होता दान देण्यासाठी. बलिराजाकडे कोणी काहीही मागितलं तरी बलिराजा कधीच त्यांना मना करत नसे. तसा आपले विष्णू हे वामन अवतार घेऊन बलिराजाकडे गेले आणि त्यांनी भिक्षा मागितली. मग बली म्हणाला, हे देवा तुला मी काय देऊ, हे वामना तुला मी काय देऊ. तेव्हा वामन अवतारातल्या विष्णूंनी त्याच्याकडे फक्त 3 पावलं जमीन मागितली. ते ऐकून बलिराजाला असं वाटलं की अरे फक्त 3 पावलं जमीन. तो लगेचच हो म्हणाला. पण हा वामन काही साधासुद्धा नव्हता. हे होते आपले विष्णू. विष्णूने पहिलं पाऊल टाकलं स्वर्गावर, दुसरं पाऊल टाकलं पृथ्वीवर आणि आता स्वर्ग पादाक्रांत केला, पृथ्वी पादाक्रांत केली. मग आता तिसरं पाऊल कुठे टाकावं बरं. बलिराजाला पण काही सुचेना. त्याने कधी कल्पनाच नव्हती केली की एक छोटासा बालक एवढे त्याचे पावलं मोठी असतील. मग तिसरं पाऊल टाकायला जागाच उरली नाही. तेव्हा बलिराजा खाली बसला आणि त्याने सांगितलं, हे वामन देवा, मी तुझ्या खाली पायाशी बसलो आहे. कृपया तुझं तिसरं जे पाऊल आहे ते माझ्या डोक्यावर ठेव. आणि तिसरं पाऊल वामनाने त्याच्या डोक्यावर ठेवलं. त्याच्यामुळे काय झालं, बलिराजाला स्वर्ग वर्ज्य झाला, पृथ्वी वर्ज्य झाली. वर्ज्य म्हणजे काय, तिथे तो आता राहू शकत नाही. आणि वामनाने त्याच्या डोक्यावर पाय ठेवल्यामुळे तो खाली पाताळात गेला आणि तो पाताळात राहायला लागला. पण त्याची भक्तीच एवढी होती की त्याने विष्णुदेवाकडनं हे वचन घेतलं की विष्णुदेव हे त्याच्याकडे कायम राहतील, त्याच्या डोळ्यांसमोर राहतील, त्याला कायम दर्शन देतील. त्याच्यामुळे बलिराजा जरी पाताळात गेला असला तरी त्याच्या महालाचा द्वारपाल म्हणून विष्णुदेवाला तिथे कायम उभं राहावं लागलं. आता इकडे काय झालं, वैकुंठात लक्ष्मी माता खूप चिंतित झाली कारण विष्णुदेव काही परतलाच नव्हता. तो तिथेच पाताळात अडकून पडला. मग ह्याच्यावर उपाय काय. मग लक्ष्मी गेली नारद मुनींकडे. नारदांनी खूप विचार केला आणि तिला एक उपाय सुचवला. त्याप्रमाणे लक्ष्मी देवी एक पवित्र धागा घेऊन पाताळात गेल्या आणि त्यांनी बलिराजाला आपला भाऊ मानलं आणि त्याच्या हातावर तो धागा बांधला आणि त्याच्याकडून रक्षा करून घ्यायचं वचन घेतलं. त्यावर त्या बलिराजाने त्यांना रक्षा करायचं वचन दिलं आणि त्यांना भेट म्हणून कोणतीही गोष्ट मागण्यास सांगितलं. तेव्हा लक्ष्मी देवींनी द्वारपाल बनलेल्या आपल्या पतीला विष्णूला त्यांच्याकडून मागून घेतलं आणि तो दिवस होता श्रावण महिन्यातला पौर्णिमेचा म्हणजेच आजचा. तर अशा प्रकारे तेव्हापासून राखी पौर्णिमेची प्रथा सुरू झाली. आता ही झाली एक पौराणिक गोष्ट. आता ह्या राखी पौर्णिमेशी निगडीत अजून एक गोष्ट आहे, राखीशी संबंधित अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे महाभारतातली. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की जेव्हा 100 अपराध भरले तेव्हा आपल्या श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने शिशुपालाचा वध केला
त्याचं मुंडकं छाटलं आणि जेव्हा ते सुदर्शन चक्र परत श्रीकृष्णांकडे परत आलं तेव्हा त्याचं पातं त्यांच्या बोटाला लागलं आणि थोडंसं कापलं, रक्त यायला लागलं. अशा वेळेला ते आपल्या पत्नीकडे गेले. त्यांची पत्नी म्हणजे रुक्मिणी, सत्यभामा ह्यांनी त्यांना दाखवलं की हे बघ, माझ्या बोटातनं रक्त येतं आहे, तर मला काहीतरी पट्टी बांध. पण एवढ्या भरजरी सोन्याच्या महालात एक छोटी चिंधी काही सापडेना. त्या राण्या इकडे तिकडे पळायला लागल्या. कृष्णाच्या ज्या राण्या होत्या त्या इकडे तिकडे पळायला लागल्या. दासी इकडे तिकडे पळू लागले की अरे, एक छोटीशी चिंधी सापडेना त्यांना श्रीकृष्णाच्या बोटाला बांधायला. श्रीकृष्ण गालातल्या गालात हसत बघत होते. सगळे धावपळ बघत होते. तेवढ्यात काय झालं, त्यांना भेटायला तिकडे द्रौपदी आली आणि द्रौपदी म्हणाली, कृष्णा, कसली रे गडबड चालू आहे? कृष्ण म्हणाला, बघ ना द्रौपदी, माझ्या बोटाला बघ इथे लागलं आहे आणि ते चिंधी शोधतायत. तर द्रौपदी म्हणाली, हात त्याच्या इतकंच ना? असं म्हणून तिने स्वतःच्या अंगावरचा भरजरी जो शालू होता त्या पदराचं तिने टोक फाडलं, आपल्या शालूचं टोक फाडलं आणि त्याची चिंधी श्रीकृष्णाच्या बोटाला बांधली. श्रीकृष्णाच्या सगळ्या राण्या खजील झाल्या. त्यामुळेच आपल्या मराठी सृष्टीत एक गाणं पण आहे की द्रौपदीसी बंधू शोभे नारायणा, असं ते गाणं आहे. तर अशी होती ही महाभारतातली गोष्ट. आणि बहिणीला वचन दिल्याप्रमाणे श्रीकृष्णाने तिची रक्षा पण केली. जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं तेव्हा श्रीकृष्णानेच तिची लाज राखली आणि एकीकडे जेव्हा दुर्योधन तिचं वस्त्र ओढत होता तेव्हा तिला वस्त्र पुरवायचं कामसुद्धा श्रीकृष्णानेच केलं. म्हणजे जेव्हा तिने ती चिंधी श्रीकृष्णाला आपला भाऊ म्हणून बांधली आणि जेव्हा तिला गरज होती तेव्हा श्रीकृष्ण धावून तिच्या मदतीला गेला. तर अशा ह्या राखी पौर्णिमेच्या 2 गोष्टी आहेत आणि अतिशय रंजक अशा गोष्टी आहेत. आणि आजच्या दिवसाला एक विशेष महत्त्व आहे. आज श्रावण महिना चालू आहे आणि पौर्णिमा आहे आणि राखी पौर्णिमा आहे. माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. असेच नवीन नवीन गोष्टी घेऊन परत एकदा भेटूया. धन्यवाद.